मग दुसऱ्या टप्प्यामध्ये बैलाचं म्हणजे वेळ झालीच होती पोळा भरण्याची, तर मग बाबा गिबा सर्व मिळून सजून घेतले बा. पण आपल्या मेन घोड्याचा एक टायर झाला होता पंक्चर, एक नाही दोन्ही झालते, दोन्ही स्टेपने ठेवून होत्या. आणि मला विचार येत होता आता माऊलीले कोणती झूल टाकावं म्हटलं, पण जाऊ द्यावं म्हटलं, आज पोळा आहे तर पहिले बैलाचं पाहावं. सब जण लागून होते बैल सजवण्यासाठी. आणि का सांगू तुम्हाला मित्रांनो, त्याला विषय असा झाला की आमचे बैल सजलेच होते, तर पाणीनं असं दनादन झोडपलं. आणि हे दोन्ही टायर आणून आहे, पण बसवण कोण पाण्यात आहे का नाही, कोण हात भरवण, पण बसू आले. जे जे धुतलं पावसानं का सोडूनच द्या. मला तर वाटलं आज पोळाही भरण नाही, पण 1 घंट्याची चान्स दिलं. आणि मग बाबांना सजवलं मस्तपैकी, टाकून दिलं झुला. मी निघालो मग बैल घेऊन पोळ्यात जाण्यासाठी. तर पूर्ण व्लॉग हा आपल्या यूट्यूबवर आहे, व्लॉग 1 नंबर आहे, पाहायचं विसरू नका. मग आलो भाई इथं पोळ्यात, पण का करता आम्ही सगळ्यात पहिले आलो होतो जास्त. माझ्या मोठे बाबाला खूप काळजी आहे बा, घरचं काम सोडून इथं चौकातली साफसफाई ह्या माणसाला खूपच दगदग